त्यानंतर तुमच्या माझ्या गावची बातमी जाणून घेऊयात गाव तिथे माझामधून। पिंपरी चिंचवडमध्ये डेंग्यूच्या डासांनी हैदोस घातलाय। जानेवारीपासून शहरात 1500 रुग्ण आढळलेत। यापैकी 48 रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे। हा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललाय। महापालिका वाढत्या डास उत्पत्ती रोखण्यासाठी काही प्रयत्न करत नाहीये, परंतु प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात असल्याचा दाखला दिला जातोय। सातत्यानं छेड काढणाऱ्या तरुणाच्या त्रासाला कंटाळून 7वीत शिकणाऱ्या मुलीनं पेटवून घेतलं। या मुलीनं अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतलं। ही घटना बीडमधील माजलगाव देवखेडामध्ये घडली। ही मुलगी जवळपास 50% भाजली। पीडित मुलीवर बीडमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वाघ्या शेरकर असं या तरुणीला त्रास देणाऱ्या मुलाचं नाव आहे। याच्या विरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। अधिकचा तपास माजलगावचे पोलीस करत आहेत। धुळे जिल्ह्यातील दोडाई येथील शोष खड्ड्यात पडून 14 वर्षीय बालकाचा मृत्यू झालाय। घरकुल योजनेच्या घरांजवळ हा खड्डा होता। त्या खड्ड्याला पुरेशी सुरक्षा नसल्यानं मुलाचा पडून मृत्यू झाला असा आरोप मृत बालकाच्या पालकांनी लावलाय। त्यांच्या फिर्यादीवरून दोंडाईच्या नगराध्यक्ष, पालिका मुख्याधिकारी, अभियंता, बांधकाम सभापतींच्या सह अन्य 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।